रिलेटिव्ह स्पेसीज आहेत किंवा ज्यांची काय आहे ॲन्सेस्ट्री एक आहे, ओके, मागचे जे काही क्लॅन असेल ॲन्सेस्ट्री असेल ती एकत्र असेल, ओके, आणि त्यांच्यामध्ये जे काही क्रॉसिंग होत असेल किंवा मेटिंग होत असेल, ओके, त्याला काय आहे इनब्रीडिंग म्हटलं जातं. ओके, इट इज द सिस्टम ऑफ अ मेटिंग बिटवीन द इंडिव्हिज्युअल रिलेटेड बाय डिसेंट ऑर ॲन्सेस्ट्री. ओके, ज्याच्यामध्ये काय आहे डिसेंट असेल किंवा ॲन्सेस्ट्री असेल. ओके, जे काही आर्टिकल 15मध्ये सांगितलेलं आहे, रिलिजन, डिसेंट वगैरे त्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच्यावरती काय आहे तुम्ही एखाद्या माणसाला काय नाकारू शकत नाही, एखाद्या ठिकाणी जाण्याची परमिशन वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता येतील पॉलिटीमध्ये. ओके, काय आहे मेटिंग बिटवीन इंडिव्हिज्युअल्स रिलेटेड बाय डिसेंट ऑर ॲन्सेस्ट्री. मग याच्यामध्ये काय आहे दोन टाईप येतात, फुल सिब मेटिंग आहे. ओके, जर काय आहे ब्रदर आणि सिस्टर त्यांचे काय आहे कॉमन पॅरेंट असतील आणि त्यांच्यामध्ये जर काय आहे मेटिंग झालं तर काय आहे त्याला काय म्हटलं जातं फुल सिब मेटिंग म्हटलं जातं. त्याच्यानंतर हाफ सिब मेटिंग, जे काही एक ॲन्सेस्ट्रीमधले आहेत एकाच ह्याच्यामध्ये त्याला काय आहे हाफ सिब मेटिंग म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे सेल्फिंग. सेल्फिंग म्हणजे काय, जसं की आपण काय बघितलं याच्यामध्ये हे जे काही दोन इनब्रीड आहेत, ओके, त्यांचा क्रॉस केला त्याच्यामधून काय आहे F1 भेटला आपल्याला. ओके, आणि F1चं काय आहे आपण परत सेल्फिंग केलं जसं की मेंडेलच्या लॉमध्ये. मग याच्यामध्ये F1चा क्रॉस परत F1 बरोबर केला तर याला काय आहे याला सेल्फिंग म्हटलं जातं. ओके, हे जे काही इन बिटवीन प्रोसेस केलेली आहे तुम्ही त्याला काय आहे सेल्फिंग म्हटलं जातं. मग याच्यामध्ये पण काय आहे सेम कॅरेक्टरिस्टिक असणार आहेत, याच्यामध्ये पण सेम असणार आहेत. ओके, दोन्ही आयडेंटिकल असणार आहेत. त्याच्यामधून काय आहे जो काही F2 तयार होणार आहे तो काय आहे होमोझायगस तयार होत जाणार आहे. जसं जसं काय आहे हे वाढत जाणार आहे. ओके, जसं की काय आहे F3 असेल त्याच्यामधून, त्याच्यानंतर F4 असेल, F5 असेल, ओके, F6 आणि F7 या जनरेशन पर्यंत जाईपर्यंत, जसं काय आहे 7 to 8 जनरेशनपर्यंत जाणेपर्यंत ज्यावेळेस वाढेल हे त्यावेळेस काय आहे ते इनब्रीडिंग डिप्रेशन जे आहे, डिप्रेस होणं म्हणजे काय आहे त्याच्यामधल्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक आहेत कशाच्या हेट्रॉसिसच्या त्या डिप्राईव्ह होणं. ओके, कमी होणं, डिक्लाइन होणं, जो काही विगर आहे, यील्ड आहे, त्याच्यानंतर त्याची रिप्रोड्युसिंग ॲबिलिटी आहे, डिसीज रेजिस्टन्स आहे, त्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक कमी होतील आणि ते काय आहे 99% होमोझायगस होईल. ओके, नॉर्मली ज्यावेळेस तुम्ही क्रॉस करता दोन व्हरायटी त्याच्यामध्ये काय आहे जे काही फर्टाईल तयार होतं, ओके, F1 जनरेशन जे काही तयार होतं त्यामध्ये काय आहे 50% कॅरेक्टरिस्टिक असणार आहेत. ओके, आता ह्या 50-50 काय आहे वाढत जातात. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये. ओके, मग त्याचमध्ये काय आहे तुमची बॅक क्रॉस मेथड येते. ओके, बॅक क्रॉस मेथडमध्ये काय आहे ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही एखादी व्हरायटी क्रॉस केली त्याच्यामध्ये काय आहे 50% गेला, बट रिमेनिंग राहिलेलं 50% ज्यावेळेस तुम्हाला वाढवायचं असतं त्यावेळेस काय आहे तुम्हाला एक त्याच्यामध्ये काय आहे बॅक क्रॉस करावं लागतं. प्रत्येक वेळेस एक फॉरवर्ड क्रॉस, बॅक क्रॉस, परत फॉरवर्ड क्रॉस, परत बॅक क्रॉस, असे काय आहे तुम्हाला 6 ते 7 बॅक क्रॉसेस करावे लागतात. त्यावेळेस काय आहे तुमची व्हरायटी जी आहे अराउंड काय आहे 99.21% जी काही तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक त्याच्यामध्ये ट्रान्सफर करायची होती किंवा जी काही ट्रेट ट्रान्सफर करायची होती ती ट्रान्सफर होती. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सांगितलेल्या. ओके, हायेस्ट डिग्री ऑफ इनब्रीडिंग इज अचीव बाय सेल्फिंग. ज्यावेळेस तुम्ही काय आहे सेल्फिंग करत जाता त्याच्यामधून काय आहे जसं आता तुम्हाला सांगितलं 100% जे आहे अचिव्हमेंट त्याच्यामध्ये जवळजवळ 99% काय आहे तुम्हाला होमोझायगस भेटतंय. ओके, द चीप इफेक्ट ऑफ इनब्रीडिंग इज अन इन्क्रीज इन अ होमोझायगसिटी इन द प्रोजेनी. ओके, काय आहे जे काही हे आहे इनब्रीडिंग डिप्रेशन किंवा डिग्री ऑफ इनब्रीडिंग डिप्रेशन इज इक्वल टू काय आहे डिग्री ऑफ होमोझायगोसिटी. ओके, काय आहे डिग्री जी आहे कशाची इनब्रीडिंग डिप्रेशनची इक्वल कशाशी रिलेटेड आहे डिग्री ऑफ होमोझायगोसिटी. आता होमोझायगोसिटी कशावरती डिपेंड आहे, होमोझायगस कधी बनणार आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस काय आहे सेम अलील्स असतील, लाईक अलील्स असतील त्यावेळेस. ओके, मग त्याच्यासाठी काय आहे महत्त्वाचं सेल्फिंगनं काय आहे सारखे त्याच्यामध्ये काय आहे सेम अलील्स येत राहणार आहेत. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये. त्याच्यानंतर काय आहे डिग्री ऑफ इनब्रीडिंग इन एनी जनरेशन इज इक्वल टू द डिग्री ऑफ होमोझायगोसिटी इन द काय आहे जनरेशन. त्या जनरेशनमध्ये होमोझायगोसिटी किती आहे त्याच्यावरती काय असणार आहे इनब्रीडिंग डिप्रेशन किंवा इनब्रीडिंगची डिग्री असणार आहे. डिग्री ऑफ इनब्रीडिंग इज मेजर्ड बाय द डिग्री ऑफ इनब्रीडिंग कोइफिशियंट जो आहे त्याच्याने काय आहे जी काही डिग्री आहे कशाची इनब्रीडिंगची ती मेजर केली जाते. मग त्याच्यानंतर काय आहे इफेक्ट्स ऑफ इनब्रीडिंगमुळे काय काय इफेक्ट होतात तर त्याच्यामध्ये काय आहे ॲपिअरन्स ऑफ लिथल अँड सब लिथल अलिल्स. ओके, लिथल आणि सब लिथल अलिल्स जे आहेत ते तयार व्हायला लागतात. लिथल अलिल्स म्हणजे काय जे काही अलिल्स रिस्पॉन्सिबल असतील कशाला डेथसाठी त्याला काय आहे लिथल अलिल्स म्हटलं जातं. ओके, लिथल लिडिंग्स टू डेथ, सब लिथल ऑर सब व्हायटल
रिड्यूस काय आहे सर्वायवल रेट आहे ते कमी करणार आहेत ते, आणि त्याचबरोबर काय आहे रिप्रोडक्शनचा जो काही रेट आहे म्हणजे काय आहे रिप्रोड्युसिंग ॲबिलिटी जी आहे ती कमी करणार आहेत, म्हणजे फर्टिलिटीकडून कुठे घेऊन जाणार आहेत ते स्टरिलिटीकडे घेऊन जाणार आहेत. ओके, त्या गोष्टी एक्झाम्पल काय आहेत मग याच्यामध्ये जे काही लिथल आणि सबलिथल आलील जर तयार झाले त्या प्लांटमध्ये तर काय आहे रूटलेस सीडिंग तयार व्हायला सुरुवात होतील. ओके, जे की प्लांटचं इव्होल्युशन झालं त्याच्यामध्ये काय आहे ज्यावेळेस काय आहे इव्होल्युशनमध्ये ब्रायोफाईट, टेरेडोफाईट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म आणि त्याच्या अगोदर काय आहेत अल्गीपासून ते काय आहे इव्होल्युशन होत गेलेलं आहे. याच्यामध्ये काय आहे तुम्हाला ट्रू रूट्स वगैरे दिसणार नाहीत. ओके, त्याच्यामुळे काय आहे जर रूट नसतील तर काय आहे न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शन, वॉटर ॲब्सॉर्प्शन त्या सगळ्या गोष्टी होणार नाही इथे. ओके, त्याचबरोबर काय आहे रूट हे काय आहे महत्त्वाचा सिंक आहे. सिंक आणि सोर्स फिजिओलॉजीमध्ये ऐकलं असेल. सोर्स म्हणजे काय आहे जिथं फोटोसिंथेसिस होतं, कशामध्ये कोणत्या फॉर्ममध्ये तयार होतं तिथं फूड ग्लुकोज फॉर्ममध्ये तयार होतं. ओके, आणि ते ट्रान्सफर होण्यासाठी ग्लुकोज फॉर्ममध्ये ट्रान्सफर होऊ शकत नाही आहे, ते ट्रान्सफरेबल नाही आहे. मग ते काय आहे कशामध्ये ट्रान्सफर केलं जातं सुक्रोजमध्ये त्याला काय आहे कन्वर्ट केलं जातं, आणि सुक्रोजमधून ते काही ज्यावेळेस सिंकमध्ये येतं. ओके, जे काही तुमचं सिंक म्हणजे काय असेल रूट असू शकतं, लिव्ज असू शकतं, स्टेम असू शकतं, फ्रूट असू शकतं. ओके, तिथं काय होणार आहे स्टोअर होणार आहे. स्टोअर म्हणजे काय आहे सिंक आहे. सिंक कोणत्या फॉर्ममध्ये होणार आहे ते स्टार्च फॉर्ममध्ये होणार आहे, जे की फॅट सोल्युबल असणार आहे, वॉटर सोल्युबल नसणार आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी. ओके, त्याच्यानंतर काय आहे डिफेक्ट इन फ्लावर स्ट्रक्चर. फ्लावर स्ट्रक्चरमध्ये डिफेक्ट येणार आहे म्हणजे काय आहे फ्लावर तुमचं बायसेक्शुअल बनणार नाही आहे. ओके, त्याच्यामध्ये जे काही होल्स आहेत इसेन्शियल होल्स ते तयार होणार नाहीत किंवा काहीतरी डिफेक्ट असेल त्याच्यामध्ये. ओके, त्यानंतर काय आहे क्लोरोफिल डिफिशियन्सी येणार आहे. क्लोरोफिल डिफिशियन्सी जर आली तर काय आहे फोटोसिंथेसिस होणार नाही आहे त्याच्यामध्ये प्रॉपर, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकणार नाही. त्या सगळ्या गोष्टी आहेत कशामध्ये इनब्रीडिंगमध्ये. पहिल्यांदा काय आहे लिथल आणि सबलिथल आलील्स तयार झाले. तर त्याच्यानंतर दुसरं काय आहे रिडक्शन इन विगर. जो काही विगर कशामध्ये डेव्हलप होत होता हेट्रोसिसमुळे डेव्हलप होत होता तो इनब्रीडिंग डिप्रेशनमुळे काय होणार आहे कमी होणार आहे. त्याच्यानंतर काय आहे रिडक्शन इन रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी. जी काही रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी आहे ती कमी होणार आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर काय आहे इन्क्रीज इन द होमोझायगोसिटी. होमोझायगोसिटी जी आहे ती वाढत जाणार आहे. बिकम्स होमोझायगस. ज्या काही लाईन्स आहेत इच लाईन्स बिकम होमोझायगस. होमोझायगस आहेत म्हणजे काय होमोजिनस म्हणजे काय आहे जेनेटिकली सिमिलर काय असणार आहेत प्लांट्स असणार जीनसमध्ये, आणि इथं काय आहे सिमिलर आलिल्स असणार आहेत. ओके, देअर फॉर व्हॅरिएशन विथ ए लाईन डिक्रीजेस रॅपिडली. त्याच्यामुळे काय आहे आलिल्समुळे काय आहे जे काही व्हॅरिएशन आहे ते कमी होईल जीन्समधलं. ओके, त्याच्यानंतर काय आहे 7 to 8 जनरेशन्स ऑफ सेल्पिंग द लाईन्स बिकम मोर दॅन 99% काय आहे होमोझायगस. जर 7 ते 8 वेळा जर सेल्पिंग झालं वेगवेगळ्या जनरेशनमध्ये तर काय आहे 99% व्हरायटी तुमची काय होणार आहे होमोझायगस होणार आहे. दीज आर द इनब्रिड्स. मग त्यांना काय आहे इनब्रिड्स म्हटलं जातं. ओके, दीज हॅव टू बी मेंटेन बाय सेल्पिंग. ज्यावेळेस काय आहे 2 इनब्रीडिंग लाईन मेंटेन केल्या जातात त्या कशाने मेंटेन केल्या जातात इनब्रेड लाईन तर काय आहे सेल्फिंगनं मेंटेन केल्या जातात. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर काय आहे रिडक्शन इन यील्ड. आता ओव्हरऑल एवढे सगळे जर चेंजेस झाले तर काय आहे ओव्हरऑल यील्ड जे आहे ते चेंज होणार आहे. ओके, सर्वाइव्ह अँड मेंटेन हॅव मच लेस यील्ड दॅन ओपन पॉलिनेटेड व्हरायटी. जी काही ओपन पॉलिनेटेड आहे म्हणजे काय असणार आहे क्रॉस पॉलिनेटेड व्हरायटी आहे. त्याची काही क्रॉस पॉलिनेटेड व्हरायटी आहे जे काही पहिल्यांदा आली होती F1 तुमचा त्याच्यापेक्षा काय आहे यील्ड जे आहे त्याचं कमी होत जाणार आहे. ओके, त्याच्यानंतर इनब्रेड लाईन्स और इनब्रेड्स त्याच्यामधून डेव्हलप केले जातात. लाईन्स विच आर ऑलमोस्ट होमोझायगस ड्यू टू कंटिन्युअस इनब्रीडिंग अँड आर मेंटेन थ्रू द क्लोज इनब्रीडिंग. जे काय आहे त्याच्यामधून काय आहे इनब्रीड लाईन ज्या आहेत त्या मेंटेन केल्या जातात. ओके, त्या जर 2 इनब्रीड काय आहे पहिल्यांदा काय केल्या क्रॉस केल्या तर त्याच्यामधून काय आहे F1 भेटणार आहे ज्याच्यामध्ये काय असणार आहे हेट्रोसिस असणार आहे. बट त्याचंच जर परत आपण सेल्फिंग करत गेलो तर काय असणार आहे त्याच्यामध्ये इनब्रीडिंग डिप्रेशन येणार आहे. समजतंय या सगळ्या गोष्टी आहेत. मग त्याच्यानंतर आपला मेन जो आहे तो काय आहे इनब्रीडिंग डिप्रेशन रिडक्शन ऑर लॉस इन विगर अँड फर्टिलिटी ॲज ए रिझल्ट ऑफ इनब्रीडिंग. जे काही रिडक्शन इन ऑर लॉस आहे कशामधला विगर असेल किंवा फर्टिलिटी म्हणजे काय आहे यील्ड असेल आणि त्याची जी काही रिप्रोड्युसिंग ॲबिलिटी आहे ती जर कमी होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं इनब्रीडिंग डिप्रेशन म्हटलं जातं. सिन्स द मॅक्झिमम डिक्लाइन इज रिफ्लेक्टेड इन F2 जनरेशन.
ओके. F2 जनरेशनपासून ते काय आहे तुम्हाला दिसायला लागतंय. ओके. जसं की आपण हेट्रॉसिस बघितलं, हेट्रॉसिसमध्ये काय आहे, हेट्रॉसिसच्या आता उलट्या कॅरेक्टरिस्टिक आहेत किंवा जे काही हेट्रॉसिसचे रिव्हर्स फीचर म्हणजे काय आहेत, इनब्रीडिंगचे फीचर आहेत. ओके. त्याच्यामध्ये F2 जनरेशन द इनब्रीडिंग डिप्रेशन कॅन बी कम्प्युटेड बाय रिलेटिव्ह डाटा ऑन F1 अँड F2 फॉर एनी कॅरेक्टर ॲज अंडर. ओके. जो काही F1 होता, F1च्या ज्या काही कॅरेक्टर आहेत त्याच्याशी काय आहे रिलेट करायचं आहे. त्याचं यील्ड किती होतं, त्याची रिप्रोड्युसिंग ॲबिलिटी किती होती, त्याच्यामध्ये डिग्री ऑफ रेजिस्टन्स किती होता, या सगळ्या गोष्टींशी काय आहे F2 जनरेशनपासून किंवा तिथपासून पुढं त्यांच्याशी रिलेट करत जायचं. जसं जसं तुम्ही पुढं जाल त्याच्यामधून काय आहे तुम्हाला कळेल किती डिग्री ऑफ त्याच्यामध्ये काय आहे इनब्रीडिंग डिप्रेशन आहे. ओके. इनब्रीडिंग डिप्रेशन जे आहे ते काय आहे तुम्ही F1 - F2 अपॉन F1 × 100 हा जो फॉर्म्युला आहे त्याने काय आहे इनब्रीडिंग डिप्रेशन जे आहे ते काढू शकता. ओके. या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर हिस्ट्रीमध्ये जर बघितलं, आता हिस्ट्रीमध्ये काय आहे सगळ्यात अगोदर ह्या मेजमध्ये वगैरे करण्याच्या अगोदर पण लोकांना माहीत होतं जे काही ॲन्शियंट कल्चर आहे. ओके. जे काही हिस्ट्री आहे, हिस्ट्रीमध्ये जे काही मॅरेजेस आहेत त्या सेम क्लॅनमध्ये न करण्याचं कारण काय होतं, ती त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही आत्ता जर बघितलं तर काय आहे 3 जनरेशनपेक्षा जास्त काय आहे एका याच्यामध्ये घरामध्ये मुलगी दिली जात नाही त्याच घरातली. का तर त्याच्यामध्ये काय आहे इनब्रीडिंग डिप्रेशन येण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे काय आहे जे काही ऑफस्प्रिंग त्यांच्यामधून तयार होईल ते काय असणार आहे होमोझायगस कंडिशनमुळे काय आहे विकन तयार होईल. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे काही डिसऑर्डर आहे जसं की डाऊन सिंड्रोम वगैरे जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये डेव्हलप होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे काय आहे 3 जनरेशनपेक्षा जास्त काय आहेत मुली दिले जात नाही. हे ज्यावेळेस काय आहे जे न शिकलेली लोक होती त्यांना पण ह्या गोष्टी माहीत होत्या. म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत जुन्या त्याच्यामागे सायंटिफिक रिझन आहेत ते हे रिझन आहे. ओके. त्याच्यामध्ये ओके. मग याच्यामध्ये हिस्ट्री जर बघितली ईस्ट अँड शेल इंडिपेंडेंटली शोड द इनब्रीडिंग डिप्रेशन वाईल वर्किंग इन अ मेज क्रॉपवरती आपण बघितलं की हेट्रॉसिस आणि इनब्रीडिंग डिप्रेशनचे जे काही एक्सपेरिमेंट सगळ्यात जास्त झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये ते शो करतं. ओके. इट हॅज बिकम क्लिअर that in a cross-pollinated crop and asexually propagated species inbreeding has harmful effect which are severe. जे काय आहेत क्रॉस पॉलिनेटेड स्पेसीज आणि त्याच्याबरोबर काय आहेत असेक्शुअली प्रोपोगेटेड स्पेसीज. असेक्शुअली प्रोपोगेटेड स्पेसीज का, कारण की असेक्शुअल प्रोपोगेटेड स्पेसीज त्याचा तुम्ही प्लांट पार्ट घेतला तो काय असणार आहे सेम असणार आहे. ओके. त्याच्यामधून जसं जसं तुम्ही परत लावत जाणार आहे तशी काय आहे होमोझायगोसिटी वाढत जाणार आहे. जेवढी होमोझायगोसिटी वाढत जाणार आहे तेवढं काय आहे त्याच्यामध्ये काय आहे इनब्रीडिंग डिप्रेशन वाढत जाणार आहे. तसंच क्रॉस पॉलिनेटेडमध्ये आहे जसं की नेक्स्ट जनरेशनमध्ये जाल तुम्ही तसं काय आहे इनब्रीडिंग डिप्रेशन जे आहे ते वाढत जाणार आहे. ओके. या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर काय आहे डिग्रीज 4 वेगवेगळ्या डिग्री सांगितलेल्या आहे. त्याच्यामध्ये डिग्रीज ऑफ इनब्रीडिंग डिप्रेशन रेंज फ्रॉम व्हेरी हाय टू व्हेरी लो और मे बी अब्सेंट. काय आहे एकतर हाय आहे ओके एकदम जास्त, त्याच्यानंतर इन बिटवीन अशा काय आहेत 4 ब्रॉड कॅटेगरीजमध्ये त्यांना डेव्हलप केलेलं आहे. ओके. मग त्याच्यामध्ये काय आहे सगळ्यात महत्त्वाचं हाय इनब्रीडिंग डिप्रेशन. ओके. याच्यामध्ये जर बघितलं तर सेव्हरल प्लांट स्पेसीज शो व्हेरी हाय इनब्रीडिंग डिप्रेशन. काही वेगवेगळे ज्या प्लांट स्पेसीज आहेत त्याच्यामध्ये एकदम जास्त हाय इनब्रीडिंग डिप्रेशन दाखवलं जातं. त्याच्यामध्ये आहे अल्फा आणि कॅरेट या 2 स्पेसीज ज्या आहेत त्याच्यामध्ये. ए लार्ज प्रोपोर्शन ऑफ प्लांट प्रोड्यूस बाय शोज लिथल कॅरेक्टरिस्टिक अँड डू नॉट सर्वाईव्ह. जर तुम्ही काय आहे कॅरेटचं जर सीड लावलं नेक्स्ट जनरेशनला ओके जे काही हायब्रिड येते त्याला काहीच येत नाही किंवा ते जनरली उगवतच नाही. ओके. त्या सगळ्या गोष्टी आहेत. द लॉस ऑफ इन विगर अँड फर्टिलिटी इज अ सो ग्रेट सो फ्यू लाईन्स कॅन बी मेंटेन आफ्टर 3 to 4 जनरेशन ऑफ इनब्रीडिंग. त्याच्यामधून काय आहे 3 ते 4 जर जनरेशनमध्ये तुम्ही पुढे घेऊन गेला तर काय आहे त्याच्यामध्ये लॉस जो आहे विगर आणि फर्टिलिटीचा एकदम सगळ्यात जास्त आहे. त्याच्यामुळे काय म्हटलेलं आहे हाय इनब्रीडिंग डिप्रेशन म्हटलेलं आहे. द लाईन्स दॅट डू सर्वाईव्ह शो ग्रेटली रिड्युसेस यील्ड जनरली लेस दॅन काय आहे 25% ऑफ द यील्ड ओपन पॉलिनेटेड व्हरायटी. ज्या काही ओपन पॉलिनेटेड व्हरायटी आहेत त्याच्यापेक्षा किती फक्त 25% किंवा त्यापेक्षाही कमी यील्ड जे आहे ते काय आहे दिलं जाते कशाच्याद्वारे ज्यावेळेस काय आहे ह्या ज्या व्हरायटी आहेत अल्फा असेल किंवा कॅरेट असेल त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये हाय इनब्रीडिंग डिप्रेशन असेल तर. ओके. त्याच्यानंतर दुसरं आहे मॉडरेट इनब्रीडिंग डिप्रेशन. आता याच्यामध्ये काय आहे मेनी क्रॉप स्पेसीज मॉडरेट इनब्रीडिंग डिप्रेशन म्हणजे काय आहे थोडंसं आता हे सबलिथलकडे चाललं आहे. तिथं काय होतं एकदमच लिथल होतं, इथं काय आहे सबलिथल. मग याच्यामध्ये मेज आहे जवार आहे आणि बाजरा आहे. लिथल अँड सबलिथल टाइप्स ॲपियर्स इन द सेल्फ प्रोजेनी बट सबस्टॅन्शियल प्रोपोर्शन ऑफ द पॉप्युलेशन कॅन बी मेंटेन अंडर द सेल्फ पॉलिनेशन. जे काही सेल्फ पॉलिनेशन आहे त्याच्यानुसार मेंटेन करावं लागतं कारण की सेल्फ पॉलिनेशनमध्ये इनब्रीडिंग डिप्रेशन दिसणार नाही आहे. कशामध्ये जास्त दिसणार आहे तुम्हाला क्रॉस पॉलिनेटेड आणि दुसऱ्या काय आहेत
असेक्शुअल प्रोपगेटेड स्पेसिस जे आहेत त्यांच्यामध्ये ॲप्रिशिएबल रिडक्शन इन द फर्टिलिटी अँड मेनी लाईन्स रिप्रोड्यूस काय आहे पुअरली दॅट दे आर लॉस्ट. जी काही तुमची ओपन पॉलिनेटेड व्हरायटी आहे त्याच्यापेक्षा किती आहे यील्ड अप टू 50% जे आहे ओपन पॉलिनेटेड व्हरायटीपेक्षा तुम्हाला भेटेल अराउंड 50%. तिथं किती होतं मायनस म्हणजे लेस दॅन काय आहे 25% पेक्षा काय आहे तुम्हाला कमी भेटत होतं कशामध्ये हाय इनब्रीडिंग डिप्रेशनमध्ये. इथं काय आहे तुम्हाला 50% पर्यंत भेटेल. प्रोडक्शन अँड मेंटेनन्स ऑफ इनब्रीड लाईन्स आर रिलेटिव्हली इजियर. जे काही हाय इनब्रीडिंग डिप्रेशन जे आहे त्याच्यापेक्षा काय आहे याचा जो काही मेंटेनन्स आहे आणि प्रोडक्शन जे आहे ते काय आहे इझी आहे. त्याच्यानंतर काय आहे लो इनब्रीडिंग डिप्रेशन ओनली स्मॉल डिग्री ऑफ इनब्रीडिंग डिप्रेशन हे जे आहे ते ओनियनमध्ये सापडतं. मेनी कुकुरबिट्स प्लांट आहेत. त्याच्यानंतर राई आहे सनफ्लावर आहे आणि हेम्प यांच्यामध्ये काय आहे हे सापडतं. ओके याच्यामध्ये काय आहे सब लिथल आणि सब वायटल. ओके तो प्रोग्राम सापडेल याच्यामध्ये. ए स्मॉल प्रोपोर्शन ऑफ प्लांट शोज लिथल अँड सब वायटल कॅरेक्टरिस्टिक दाखवतील याच्यामध्ये. याच्यामध्ये जे काही यील्ड आहे एकदम स्मॉल पर्सेंटमध्ये कमी येईल किंवा काही वेळेस अब्सेंट असेल. ओके त्या गोष्टी आहेत. समटाईम्स इनब्रीड लाईन्स यील्ड ॲज मच ॲज ओपन पॉलिनेटेड व्हरायटी ज्या आहेत त्यांच्या एवढं दाखवेल किंवा काही वेळेस थोडंसं कमी दाखवेल. ओके त्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर आहे नो इनब्रीडिंग डिप्रेशन. याच्यामध्ये काय आहे इनब्रीडिंग डिप्रेशन दाखवणार नाही. इनब्रीडिंग डिप्रेशन दाखवणार नाही म्हणजे काय दाखवणार आहे हेट्रॉसिस. ओके तिथं काय असणार आहे 100% हेट्रॉसिस असणार आहे. ओके सेल्फ पॉलिनेटेड स्पेसिस डू नॉट शो इनब्रीडिंग डिप्रेशन बट शो हेट्रॉसिस. त्याच्यामध्ये काय आहे हेट्रॉसिस दाखवतील ते बिकॉज दिस स्पेसिस रिप्रोड्यूस बाय सेल्फ फर्टिलायझेशन ॲज अ रिझल्ट हॅव डेव्हलप्ड होमोझायगस बॅलन्स. त्याच्यामध्ये काय आहे होमोझायगस बॅलन्स जो आहे तो काय असेल मेंटेन असेल जो काही 50% आणि 50%. बाकीच्या ह्याच्यामध्ये जसं जसं जनरेशन वाढत जाणार आहे तुम्ही काय आहे F1 जनरेशनला सेल्फ फर्टिलायझेशनमुळे काय असणार आहे तो जो काही बॅलन्स आहे 50% काय आहे मॅटर्नल कॅरेक्टरिस्टिक असणार आहेत 50% काय आहे पॅटर्नल असणार आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय आहे ती होमोझायगोसिटी त्याच्यामधली मेंटेन आहे. बट जसं जसं काय आहे F1 जनरेशनकडून तुम्ही F2 जनरेशनकडे जाल ओके त्यावेळेस काय आहे ते डिक्लाइन होत जाणार आहे. इनब्रीडिंग डिप्रेशन जे आहे ते वाढत जाणार आहे आणि हेट्रॉसिस डिक्लाइन होणार. ओके इन कॉन्ट्रास्ट क्रॉस पॉलिनेटेड स्पेसिस एक्झिबिट हेट्रोझायगस बॅलन्स. याच्यामध्ये काय आहे ज्या क्रॉस पॉलिनेटेड स्पेसिस आहे त्याच्यामध्ये हेट्रोझायगस बॅलन्स जो आहे तो वाढत जातो. ओके या सगळ्या गोष्टी आहेत कशामध्ये इनब्रीडिंग डिप्रेशनमध्ये. ओके